नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, वसुबारस, धनतेरस, यमदीपदान कसं करायचं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, अश्विन मध्य द्वादशी किंवा गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी गायीची तिच्या पाडसासह तिच्या पिल्लासह पूजा केली जाते। आता नेमकं वसुबारस म्हणजे काय? तर प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहेत। गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली। श्रीकृष्णाने ते स्वतःला गोपाल म्हणून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे। ज्याचे घरी गाय त्याचे घरी विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे। तसेच श्री स्वामी समर्थ केंद्रामधून सुद्धा जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते ना, तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो। पंच म्हणजे 5, गव्य म्हणजे गाय। तर पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू। त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र याचा उपयोग करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते। तर वसुबारस कसं साजरा केला जातो? आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने या दिवशी समस्त धनाची पूजा करतात। वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। वसुबारसच्या पूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे सुरू असते। घर, गोठे सर्व स्वच्छ केलेले असतात। सगळीकडे आनंदी वातावरण असते। तसेच शेतावर शेतीची इतके दिवस राखण्यासाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते। तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग घेणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते। शेती कामात मदत करणाऱ्या सर्व जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे। गाय तर कुटुंबातलीच एक सदस्य असते। घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय। आईसारखेच मायाळू, तसेच वासराला गोंजारून बोलणार। तिचा हंबरून ऐकलं की कोणाच्याही हृदयात वचनांना दाटून येतं। तर अशा या गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचं असतं। आता आपण पाहूया गोमातेची उत्पत्ती कशी झाली। प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले आणि त्याच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला। त्यातूनच गाय जन्माला आली। गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले। ही सुरभी गोवंशाची माता आहे। सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले आणि त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला, तोच गोलोक होय। सुरभी गोलोकात आणि तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात। तर गायीचे शेण आणि गोमूत्र अलक्ष्मीनाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे। फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचा वापर केला तर सर्व पातकांचा नाश होतो। देवाने सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे केलं होतं असे मानले जाते। म्हणूनच यज्ञ, मंडप, घर शेणाने सारवले पाहिजे। गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो। गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो। गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो। तसेच या पंचगव्य वापरल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही। आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो। तसेच कोणी करणी केली असेल तर त्यालाही ती परत जात असते, कारण पंचगव्यामध्ये संरक्षण शरीरावर असते, तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही। गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीचा किरण आहे। पुराणानुसार पापाचा भर वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूजवळ जाऊन राहते, हे याचे प्रतीक आहे। आता पाहूया धनतेरस पूजा कशी करायची। धनत्रयोदशीसुद्धा दिवाळीची जी सुरुवात होते ती वसुबारसपासून होते। त्यानंतर धनत्रयोदशी येते।
धनत्रयोदशी किंवा धनतेरस असेही म्हटले जाते. धन म्हणजे फक्त आपली संपत्ती किंवा लक्ष्मी किंवा हे दागिने पैसा असंच नसतं, तर सर्वात महत्त्वाचं आपलं धन आहे ते म्हणजे आपला आरोग्य. आपल्या जर शरीर चांगलं असेल तरच आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. म्हणून आपले शरीर हे आपलं खूप मोठं धन आहे. म्हणून धनतेरसला धन्वंतरी देवाची पूजा करायची असते. धन्वंतरी देवाचा हा म्हणजे विष्णूचा अवतार आहे. धन्वंतरी देव म्हणजे समुद्रमंथनातूनच हे कुंभ घेऊन बाहेर आले होते. जर तुम्हाला फोटो नाही मिळाला तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता. तर आपल्याला एक चौरंग किंवा पाट मांडायचे आहे. त्यानंतर पहिले 2 बाजूला समया लावायच्या आहेत, किंवा तुम्हाला दिवा लावायचा असेल तर तुम्ही दिवा लावू शकता. चौरंग मांडायच्या आधी त्याच्या खाली तुम्ही छान स्वस्तिक काढून घ्या आणि त्यानंतर त्यावर एक लाल कपडा अंथरा. त्यानंतर एका साईडला म्हणजे चौरंग आपण मांडला आहे तर चौरंगाच्या डाव्या बाजूला म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे. मंगल कलश हा कलश नाही घ्यायचे जो आपला देवाऱ्यातला आहे, तो दुसरा कलश स्थापन करायचा आहे. कलशात तुम्ही नेहमीप्रमाणे सुपारी आणि शिक्का असतो, 1 रुपयाचं नाणं असेल तो टाकायचा आहे. एखादा फूल टाकला तर चालेल. हळदी कुंकू लावा आणि त्यावरती नारळाची स्थापना करा. त्याला तुम्ही पानसुद्धा लावू शकता. जर तुमच्याकडे आंब्याची किंवा नागवेलीची पानं असली तर तीही पानं तुम्ही लावू शकता. कलशाच्या बाजूला आपल्याला हा धन्वंतरी देवाचा फोटो ठेवायचा आहे. फोटो नसेल तर एक विड्याच्या पानावर सुपारी ठेवायची, त्यालाच आपण धन्वंतरी देव मानूया. त्यानंतर त्याच्या बाजूला जर तुमच्याकडे लक्ष्मी विष्णू देवाची फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता. नसेल तर काही हरकत नाही. पण सर्वात पहिले आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची. ती म्हणजे एका नागवेलीच्या पानावरती तुम्ही सुपारी ठेवा किंवा गणपती बाप्पाची मूर्ती असेल देवाऱ्यातली तर ती ठेवा. दोन्ही गोष्टी चालतात. त्यानंतर त्याच्या बाजूला तुमच्याकडे जे पण धन असेल, जे आपले दागिने असतील किंवा पैसे असतील तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. धनतेरसला 13 दिवे आपल्याला लावायचेच आहेत. पूजेच्या ठिकाणी किंवा तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी ठेवले दिवे तरी चालतील. धन्वंतरी देवाचा फोटो आपण आणणार आहे तर तो देवाऱ्यात ठेवायचा नाही. तो एका व्यवस्थित चांगल्या जागी, जसं आपण सत्यनारायणचा पण फोटो असतो तो व्यवस्थित घडी करून किंवा कशामध्ये तरी गुंडाळून छान जागेमध्ये ठेवतो, तर त्याच प्रकारे तो फोटो ठेवायचा आहे. फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे धनतेरसलाच त्यांची पूजा केली जाते. त्यात आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची की या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीला खोलायची आहे आणि तिजोरीच्या बाहेर उत्तरेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आपण आणि तिजोरीची पूजा करायची. बस इतकंच. आणि थोडा वेळ आपली तिजोरी उघडी ठेवायची आहे. बस धनतेरसच्या दिवशी एवढी साधी, सोपी आणि छोटीशी पूजा आपल्याला करायची आहे. यमदीपदान कसं करायचं ते आता पाहूया. या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे. बाकी कुठल्याही दिवशी आपण दक्षिणेकडे दिवा लावून त्याची पूजा करत नाही, पण या दिवशी यमदीपदान करायचं असतं. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की धान्य एका प्लेटमध्ये आपण धान्य घ्यायचं. तुमच्याकडे जेही पिकत असतील, म्हणजे तुमच्याकडे जेही धान्य असेल, आता आमच्याकडे गहू जास्त पिकतो तर आम्ही गहू घेणार. तुम्ही तांदूळ असेल तर तांदूळ घ्या. कुठलेही धान्य घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही कणकेचा दिवा लावा किंवा तुम्ही साधी पणती लावली तरी चालेल. त्या दिव्याची वात दक्षिणेकडे तोंड करून लावायची आहे आणि तिथेही म्हणजे जिथे पूजा करायची आहे तिथे फुलं अर्पण करायचे. त्यानंतर तिथे त्या दिव्याकडे हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे. हा दिवा जास्तीत जास्त वेळ जळला पाहिजे, प्रज्वलित झाला पाहिजे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे ताट किंवा ताटली जे आहे ते आपण डायरेक्ट घरात नाही आणायचे. जो पण दिवा किंवा जे पण धान्य आहे
ते तुम्हाला कोणाला तरी दान करायचे। जर कोणी नसेल तर तो दिवा तुम्ही कचऱ्यात टाकू शकता किंवा जे धान्य आहे ते पक्ष्यांना टाकू शकता, पण तो दिवा घरात घ्यायचा नाही आहे, म्हणून त्याला यमदीपदान असं म्हटलं जातं। तर ते बाहेरच ठेवायचे आहे आणि ताट तुम्ही फक्त आतमध्ये घेऊ शकता, ती गोष्ट आतमध्ये आणायची नाही। त्यानंतर हे कोणाला तरी दान करायचे, गरिबांना किंवा तुम्ही कोणालाही ते देऊ शकता। आता यमदीपदान का करायचं असतं, तर यम हा मृत्यूचा देवता आहे। तर आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला अकाली मृत्यू येऊ नये, अपघाती मृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आणि त्यासाठी हा दिवा लावायचा असतो, म्हणजे यमदीपदान करायचं असतं। तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा। अशा प्रकारे धनतेरसची पूजा मांडणी आणि पूजा आपल्याला करायची आहे। साधी सोपीच मांडणी आहे, खूप काही अवघड नाही। तुम्हाला जसं जमेल आणि जसं समजेल तसं तुम्ही मांडणी करा। कुठलीही पूजा झाल्यानंतर आपण कधीही देवाकडे क्षमा याचना करायची असते की हे देवा, आम्ही ही पूजा केली आहे ती तू मान्य करून घे। आमच्या हातून जे पण काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला माफ कर, असं दरवेळेला प्रत्येक वेळी आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा अशा प्रकारची माफी आपल्याला परमेश्वराजवळ देवाजवळ मागायची असते, म्हणजे आपल्याकडून काही राहिलं तरी ते देव आपल्याला माफ करतात। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल। आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच साई प्रभा या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।